वायफळ महाराष्ट्राचा सुपरस्टार. अमृता मला सांग, लग्न करायचं म्हटलं तर सगळी चौकशी केलीच पाहिजे, हो की नाही? म्हणजे काय अनिकेत, मी तर संपूर्ण चौकशी केल्याशिवाय पॉलिसी सुद्धा घेत नाही. हो, पण ऐन लग्न समारंभात कोणीतरी येऊन तुमची प्रायव्हेट गोष्ट सांगायला लागलं तर काय करायचं हो? आणि काय बोलतोस तू, असं कोण करेल? कोण? ते आपल्या आहेत ना चौकस काकू, बघ त्यांचा परफॉर्मन्स. चला तर स्वागत करूयात पुण्याच्या ज्योतीचं आणि नवी मुंबईच्या अक्षदाचं. नमस्कार नमस्कार. धन्यवाद धन्यवाद. बरं झालं हा आलात. हो हो, अहो आता एकुलत्या एक मुलीचं लग्न तर करावंच लागतं ना सगळं. हे ना ते बघा तिकडे. हो हो हो, नक्की 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 नक्की. हो, अभिनंदन. अय्या काकू तुम्ही. अभिनंदन, एकुलत्या एका मुलीचं लग्न मुबारक हो. अगदी हिंदी वगैरे आपलं असंच मध्येच कधीतरी असतं. बरोबर, छान वाटलं हा तुम्ही आलात. अगं म्हणजे काय, कोमलचं लग्न आणि मी येणार नाही का? अगं किती काही झालं तरी जुने शेजारी होत आपण. हो ना, बरं झालं काका नाही घेऊन आलात. बसा तुम्ही, आलेच हा मी. बसा बसा. हो, घेऊन पुढे वा, मी आलेच. अहो आले हो, महत्वाचं काम आहे. एक मिनिट. काय महत्वाचं विचारायचं होतं? बोला ना. कोमलचं ते प्रकरण मिटलं ना? अहो काय बोलताय तुम्ही? अहो मुलीचं लग्न आहे माझ्या आज. कोणी ऐकलं तर काय म्हणतील? अगं बाई, माझ्या ना जिभेला हाडच नाही बघ. अगं नाही, पण कसं आहे ना, आपली मुलीकडची बाजू पडते ना, उगाच पुढे जाऊन तिला काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून म्हटलं ग. पण तुम्ही कुठल्या प्रकरणाबद्दल बोलताय? अगं अगं तो ग तो बाईकवाला मुलगा तो. अहो तो होय. हा, अहो तुम्ही पण ना काकू, तो कोमलचा मित्र होता. अहो आता मुली कॉलेजमध्ये जायला लागल्या की त्यांना मित्र असतात. हो का? हो. बरं बाई. नाही म्हणजे आम्हाला काही असं मैत्री वगैरे काही माहितीच नाही ना. अहो आता जमाना बदललाय काकू. हो का? बस आलेच मी. अय्या केवढा मोठा झाला, किती वर्षांनी भेटतोय आपण. हो ना, लग्नाच्या निमित्ताने योग आला. एक मिनिट हा, आले हा मी जरा. काय आता? अगं ती मुलगी कोण आहे? कोण हो? अगं तिच्या मुलाला घोरपडीसारखी घट्ट चिकटून बसली ती. अहो तो सगळा जो ग्रुप आहे ना, तो आमच्या कोमलच्या कॉलेजचा ग्रुप आहे. हो का? हो. जमाना खरंच बदललाय ग बाई. हो हो. तुमची कोमल पण त्यातलीच? कोमल? अगं हो. अगं त्या मुलाबरोबर रात्री 1:30 वाजता यायची ना बाईकवरनं, तेव्हा अशीच घोरपडीसारखी घट्ट चिकटून असायची त्याला. अगं मी बघायचे ना आमच्या घराच्या खिडकीतून. तुम्ही काय करायचं रात्री 1:30 वाजेपर्यंत खिडकीत? आमचे हे यायचे ना, वाट बघायला लागायची. पण काय ग, म्हणजे ते लोणावळ्याला पावसात असं एकमेकांना घट्ट मिठी मारून असं भिजणं वगैरे, नाही म्हणजे तो पण मैत्रीचा भाग आहे का? अगं त्याचं काय झालं ना, आमचे हे गेले होते ना तिकडे ऑफिसच्या कामानिमित्त, तेव्हा त्यांनी बघितलं त्या दोघांना तिकडे पावसात भिजताना. अहो आता काकू कॉलेजची मुलं म्हणली की जात असतात कुठे कुठे ट्रिपला, लोणावळ्याला जातात, कुठल्या तरी बीचवर जातात. आता त्यात एवढं नवल वाटण्यासारखं काय आहे तुम्हाला? हो का? नाही म्हणजे बरं आहे. पण काय ग, इकडे ये जरा 2 मिनिटं. तिच्या सासरच्या मंडळींना माहितीये ना याबद्दल? अगं नाही, नंतर कळलं ना तर काहीतरी प्रॉब्लेम व्हायचा बघ. त्यांना काहीही हरकत नाहीये. हो का? हो. बरे बाई, तुम्हाला सगळे अशी माणसं भेटतात. त्या दोघांमध्ये प्रेम होतं की नाही? त्या दोघांमध्ये मैत्री होती की नाही? हो. म्हणून त्या दोघांमध्ये प्रेम झालं आणि म्हणूनच ते 2 जण लग्न करतायत. अगं बाई, म्हणजे तो बाईकवाला मुलगा आहे की काय? हो. तुम्हाला ओळखलंच नाही का तुम्ही त्याला? अगं कसं, अतिशय अप्रतिम स्थळ आहे ते. अगं असा मुलगा ना, तू हातात दिवा घेऊन जरी शोधलास ना तरी इतका कोणी मुलगा मिळणार नाही बघ. अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसतोय जोडा. मग बरं काकू, मला एक सांगा. मला एकदा कोमल सांगत होती बरं का, ती मला म्हणाली तिने काकांना बघितलं होतं एकदा बीचवर एका छत्री मागे कोणाबरोबर तरी. मी म्हणलं अगं काकूच असतील, तुम्हीच होतात ना? मला कसं नाही आठवते? कशाला एवढा विचार करताय? ती मला एकदा म्हणाली होती त्यांनी लोणावळ्याला पण बघितलं होतं. हो का? हो. अगं त्याचं काय ना, ते कॉन्फरन्स निमित्त जात असतात वरच्यावर तिकडे. कॉन्फरन्स? हो. असं बाईच्या गळ्यात हात टाकून दारू पित वगैरे नाही, पण तुम्ही असणार त्या. मला कोमल म्हणाली होती असं कोणीतरी सडपातळ होती पोरगी कोणतरी म्हणे. ती ऑफिस मधली चटणी जोशी होती की काय? अहो तुम्ही कशाला विचार करताय? अहो मैत्री असेल त्यांच्या दोघांमध्ये. म्हणजे काय ग, अगं एकत्र काम करायचं म्हटल्यावरती अशी मैत्री ठेवावीच लागते ना. हो हो, अगदी आले ना, आले मी तिकडेच येते. अगं चलो येते मी, उशीर होतोय ग. का काकांना काही ओव्हरटाईम वगैरे आहे का? नाही ग, आता घरातच ते
अहो नाही जेवून जायचं बरं का काकू. आलात खूप बरं वाटलं. अगदी मन मोकळ्यापणाने गप्पा मारताले बघा तुमच्या बरोबर. हो चल येते हो मी. जेवून जा. गेली बाई. परफॉर्मन्स बद्दल विचारूया जजेस ना. चालेल. सुप्रिया मॅम. ठीक झाला. काहीतरी टीमवर्क मध्ये थोडस असं म्हणजे ऍक्शन रिॲक्शन असतात ना, त्या खटखट येत नव्हत्या. म्हणजे तुझं कॅरेक्टर तसं रिॲक्ट करण्याचं होतं ना. ज्योती, रिॲक्शन्स या चांगल्या आणि छान आल्या ना तर म्हणजे सगळाच परफॉर्मन्स अजून उचलला जाऊ शकतो. तर त्या बाबतीत आपण लक्ष दिलं पाहिजे. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. टायमिंग चुकत होतं, टायमिंग. आणि म्हणजे रिॲक्शन्स एक्सपेक्टेड होत्या ना. ती बोलते काहीतरी, मग ते इकडे बोलून चोरून की बाजूला, म्हणजे कित्येक वेळा तू तिला बाजूला नेलं असंच ना, हे ऐकतील ते ऐकतील, तर जास्त बरं वाटलं असतं. कारण लग्न तुझ्या डॉटरचं आणि सगळं छान चालू असताना एक जोकची पंचलाईन असते बघ. ती पंचलाईन आधी सांगितल्यावर काय होईल तसं तू आधीच बोलून टाकलं. आधी प्रेम होतं ना आणि आधी मैत्री होती ना, तो अख्खा पंचच घालून टाकला असतो तिकडे. बाकी मस्त. थँक्यू महेश. थँक्यू. आणि आज तुझ्या घरून तुझे आई बाबा आले. हो. कुठे? नमस्कार. नमस्कार. कसा वाटला तुम्हाला परफॉर्मन्स? परफॉर्मन्स चांगला वाटला. महेश सर आणि सुप्रिया मॅडम ज्या काही इन्स्ट्रक्शन देतात त्या इन्स्ट्रक्शन माझी मुलगी ज्योती आणि या सगळ्याच पार्टिसिपेंटनी जर मनापासून घेतल्या तर महेश सर आणि सुप्रिया मॅडमना कोणाला सुपरस्टार बनवावं हा मोठा प्रश्न पडेल. फक्त त्यांनी त्यांच्या इन्स्ट्रक्शन मनापासून अंमलात आणल्या पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. क्या बात आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. टेक अ सीट. Piper महाराष्ट्राचा सुपरस्टार.